गुड मॉर्निंग सर्वांना. इथं सकाळी सकाळी म्हणजे जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि छान असं सकाळी सकाळी लवकर उठून मी इथं तुळशीला पाणी घातलेलं आहे. पाणी घालून घेतलेलं आहे. दिवा लावला होता. नंतर हळदी कुंकू लावलं. मला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि तुळशी मातेचं दर्शन घेतलं. उदबत्ती लावली. अशा प्रकारे छान तुळशीची पूजा करून झालेली आहे. नंतर आम्हाला अभिषेक घालायचा होता, तर अभिषेकासाठी इथं सर्व सामान ठेवलेलं. हळकुंड, सुपारी, खारी, खोबरं, तांदूळ, पंचामृत, उदबत्ती, बुक्का, गुलाल, 2 नारळ, फुलं, कळशी भरून पाणी, जय देव जय देव जय मंगलम देव श्री मंगलम देव उच्चारी प्रभु डोळकरामदा सांतरी जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ्या दुर्गमरा जय देव घाली लोकांना मंदिर करणार डोळ्याने पाहिजे रमाण्या प्रतिमान्या संती ते हणातो महिमान शरीर तबुर्वेस राजा सुदेवा एक राय मंत्र लक्ष्मी एक दंता युद्धे पुत्रमी तमोदन दी प्रोचुर्यादा पवतन पुरुषे महादेवा युद्धे तमोदन प्रोचुर्यादा महालक्ष्मी सुबत्ति चिमे तमो लक्ष्मी प्रोचुर्यादा नारायण राय वासुदेवा युद्धे तमो विष्णु प्रोचुर्यादा तमस्मान जम समर्थ विष्णु पार्वती शिवाय महादेव देवलान देव तुम्ही आरती घ्या काय करू आरती दे देवाला तुम्ही आरती घ्या घ्या सगळ्यांनी आरती नंतर खाली ठेवा. महादेवाला नंदीला पाणी घाला. बाहेर जाऊ नंदीची पूजा करा. छान असं देवाचा अभिषेक करून आणि नंतर अभिषेक घंटा वाजवायची होती. ते काकांनी सांगितली होती, म्हणजे अभिषेक पूर्ण होतो. अशा प्रकारे महादेवांचा अभिषेक अशा प्रकारे पार पडल्यानंतर फूल वगैरे वाहिलं. जय बाप्पा करा दे बस. आतमधली पूजा झाल्यानंतर बाहेर औदुंबराचं झाड आहे आणि नंदी आहे छोटा, तिथं पूजा केली. फूल वाहिलं आणि उदबत्ती लावली, साखर ठेवली आणि प्रदक्षिणा. नंतर घरी आलो. जेवणामध्ये मटकीची भाजी बनवली होती, पापड तळलेले होते, दूध होतं, चपाती, भाकरी, मस्त ताजी ताजी मेथी होती, चपाती होती, भाकरी बाजरीची होती, ज्वारीची होती आणि मटकीची भाजी. छान जेवण होतं. नंतर आम्ही दुपारी खंडेश्वर देवस्थान निंबोरे इथं गेलो होतो. आमचं कुलदैवत आहे बाळेचं खंडोबा आहे, तर ते त्यांचंच मंदिर इथं पण आहे, त्यामुळे इथं गेलो होतं. नंतर इथं बाहेर ते जागरण गोंधळामध्ये तिथे कडे तोडतात, ते इथं ठेवलेलं आणि इथं मग नंतर आम्ही भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं छानपैकी.
इथून आम्ही भंडारा उधळला, पण इकडून व्हिडिओच्या साईडने आलं नाही, त्यामुळं परत जाऊन पलीकडच्या साईडने तिकडून एकदा भंडारा उधळला. मग इथून छान असा भंडारा उधळला आणि आदिरा पण पाहून किती छान भंडारा उधळते आणि एळकट एळकट जय मल्हार म्हणते, पाहू शकता. नंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्यानंतर तिथंच एक छोटंसं एक लेफ्ट साईडला देवीचं मंदिर आहे, तर इथं पण दर्शन घेतलं. मंदिराची बॅक साईड आहे आणि हे बॅक साईडने अशा प्रकारे छान असं मंदिर बनवलंय. आणि पलीकडे जे आहेत इथं उदबत्ती लावली आणि नंतर नारळ फोडला. नारळ फोडून देवाला प्रसाद ठेवला. समोरून अशा प्रकारे मंदिर दिसतंय, तर छान मंदिर होतं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि नंतर इथं अशा एका साईडला 2 किंवा 3 पिंडे होत्या आणि त्याच्यानंतर 3 होते. ते अशा 3 पिंडी का होत्या माहीत नाही मला, पण तिथं तसं होतं. मग अशी आपण पाहिली ती 1 नंबरची पिंड होती, 2 नंबरची पिंडीला हळदी कुंकू लावलं, फुल वाहिलं आणि साखर ठेवलेली, खडी साखरेचा खडा ठेवलेला आणि दर्शन घेतलेलं. आता हे पाहू शकता, ही 2ऱ्या नंबरची पिंड आणि पुढे 3ऱ्या नंबरची, ही 3ऱ्या नंबरची पिंड आहे. आता 2 ह्याच्यात हे 2री आहे. ह्या अशा 2 ह्याच्या पिंड आहेत. इथं काहीतरी असेल कारण, पण आता तिथं कोण सांगायला पण नव्हतं आणि मला पण माहीत नाही, पण इथं असं वेगळ्या प्रकारे दिसलं. आम्ही घरी आलो आणि संध्याकाळी एक 6च्या आसपास आहे ना, समोत्या अमावस्या होती 6 वाजेपर्यंत. तर परत येऊन पिंड धुवून काढली, स्वच्छता केली, हळद कुंकू लावलं, बुक्का आणि गुलाल लावलं. बाकीचं सर्व साहित्य आणलं होतं मी आरती करण्यासाठी, तांदूळ, फुलं, दिवा, उदबत्ती, धूप आणि इथं कोणीतरी शिऱ्याचा नैवेद्य ऑलरेडी दाखवला होता आणि भांडं नव्हतं ठेवलं, पत्रिकेवरच ठेवलेला. आणि इथं मी बेल वाहते, ओम नमः शिवाय म्हणते आणि बेल वाहते. आजच्या दिवशी काळे तीळ आणि पाण्याने महादेवाला म्हणजे स्नान घालायचं होतं, तर खूप चांगली गोष्ट होती ती समोत्या अमावस्येच्या दिवशी, तर मी तसंच केलं. इथं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत होते. डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनंत पूजन, भावे ओवाळीन मने नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियानाता विद्यात्मनामा प्रकृती स्मरामि. करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचंद्रं हरि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
गणपती बाप्पा मोरया. आधी इकडे हो आधी हेदर आरती अशा प्रकारे संध्याकाळची पूजा आहे ती पण छान लवकर ये. संपन्न झालेली आहे. आम्ही ये ना महादेवाची लवकर. आरती केली पण चल. आरती मोबाईल मध्ये लावली होती. आरती घे. नंतर आधी आली तिने डोक्याला पण लाव. छानसं आरती इथे घेतली. देवबाप्पाला शंभूला देवबाप्पा कर. चल आतमध्ये ये. नंतर चल ये देवबाप्पा कर. चल डोकं टेकून कर. कर नीट कर. डोकं टेकून कर. तिथं कर. त्या नंदी देव बाप्पाजवळ कर तिथं डोकं टेकून कर. हां सुखाचं ठेव मन. जे बाप्पा हां मन इकडून जा इकडून जा खेळत होते गेलं ते. इथं जेवणामध्ये वांग्याची भाजी बनवली आणि किती छान दिसते बघू शकता. आणि वांगं खूप चवदार लागतं तिकडच्या वांग्यापेक्षा. तर मेथीची भाजी आहे, आंबट भाजी राहिलेली, मस्त बाजरीच्या भाकरी, चपाती पण आहे. छान असं आता जेवण करणार आहे. इथं आम्ही सुप्रियाकडे गेलो होतो. नंतर दुसऱ्या दिवशी तर तिने मस्त चवळीची भाजी, सांडग्याची भाजी, वरण भात, बेसन पोळी, चपाती, करंजी आणि मासवडी छानसा बेत केला होता. पुणेमध्ये आकुर्डीमध्ये आता जो पालीचे जे खंडोबा आहेत त्यांची यात्रा होती तेच इथं पण यात्रा असती 5 दिवस 5 ते 8 जानेवारी. तर खूप छान मंदिर सजवलेलं होतं आणि आपलं यात्रा भरलेली असते. 5 दिवस होती यात्रा, म्हणजे चालूच आहे यात्रा. तर छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि खूप मोठी यात्रा भरती. खूप सारे खेळणे, प्रत्येक वस्तू असते. बेडशीट, लोखंडी भांडी, बेडशीट तर इथं खूप छान छान भेटतात. खायचे पदार्थ आहेत, कपडे आहेत, प्रत्येक वस्तू. खूप मोठी यात्रा असते इथे. अशा प्रकारे छान अशी खूप यात्रा भरलेली आहे आणि खूप लोक येतात ह्या यात्रेसाठी. खंडोबा यात्रा खूप प्रसिद्ध आहे इथली आकुर्डीमधली. मोठी यात्रा असते. छान छान सर्वजण वस्तू घेतात आणि छान अशी यात्रा झाली आहे.